आज एक आपण नवीन उदाहरण सोडवणार आहोत। थोडे जण याच्यामध्ये कन्फ्यूज होतात, पण कन्फ्यूज होण्यासारखं काहीच नाही आहे। तर इथे काय दिलं बघा, पी क्यू आर दिलेला आहे ट्रायंगल आणि पी एस मध्यका किंवा पी एस मेडियन आहे। आणि आपल्याला काय सिद्ध करायचं आहे, पी आर स्क्वेअर इज इक्वल टू पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर प्लस इंटू एस टी प्लस क्यू आर डिवायडेड बाय 2 स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर। आणि दुसरं पण एक पहिले तर आपण काय करूया बघा, तुम्ही इथे हे आपल्याला काय करायला प्रूव्ह करायला सांगितलं। एस सी काय झाली, मेडियन आहे आणि पी टी हा लंब आहे किंवा 90 डिग्री होते इथे, इथून आपण परपेंडिक्युलर दाखवलेला आहे, त्यामुळे इथे काय होणार 90 डिग्री होणार। तर आपण इझिली प्रूव्ह करूया बघा। तर आपण काय वापरणार आहे, अपोलोनियसचं काय वापरणार, प्रमेय वापरणार किंवा थेरम वापरणार आहे। तर त्याच्याप्रमाणे मी काय लिहितो बघा, इथे पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर, हे काय आलं पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इक्वल टू 2 टाइम पी एस स्क्वेअर आणि क्यू एस स्क्वेअर, 2 टाइम क्यू एस स्क्वेअर। अपोलोनियसचं आपलं काय आलं थेरम झाला। क्यू एस लिहू शकता किंवा एस आर लिहू शकता, कारण ही मध्य काय मेडियन आहे, त्यामुळे क्यू एस इक्वल टू काय असणार आहे, एस आर असणार आहे। आता आपण काय करूया, मला काय पाहिजे, पी आर स्क्वेअर पाहिजे। मी काय करतो, पी आर स्क्वेअर घेतो, हे आपल्याला इथे नको आहे पी क्यू स्क्वेअर, हे आपण राईट हँड साईडला घेऊया। म्हणजे काय झालं बघा, 2 पी एस स्क्वेअर मी असं लिहितो बघा, आपल्याला काय पाहिजे, पी एस स्क्वेअर एकच पाहिजे, त्यामुळे पी एस स्क्वेअर मी असं लिहितो प्लस पी एस स्क्वेअर। क्यू एस स्क्वेअर पण आपल्याला काय, क्यू एस डबल केलं तर आपल्याला क्यू आर होतं, त्यामुळे मी काय करतो, ते पण काय करतो वेगळ्या प्रकारे लिहितो, क्यू एस प्लस क्यू एस स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर, म्हणजे त्याला 2 क्यू एस स्क्वेअर। मी काही फरक केला नाही का, 2 क्यू एस स्क्वेअर म्हणजे काय केलं, क्यू एस स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर। 2 पी एस स्क्वेअर म्हणजे काय लिहिलं, पी एस स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर। एवढं क्लिअर झालं ना। आणि आपल्याला इकडे काय पी क्यू स्क्वेअर आहे, हे इकडे या साईडला आलं की काय होणार आहे, सबट्रॅक्ट होणार आहे, मायनस होणार आहे किंवा वजा होणार आहे। आता आपण काय करूया, तर पी एस स्क्वेअर आपल्याला पाहिजे, त्याला आपण काही करूया नको, ते जसेच्या तसं लिहितो मी। एक पी एस स्क्वेअर आपल्याला नको आहे, ते आपल्याला पी टी एस पी एस वगैरे याच्यामध्ये हे करूया आपण। मग आपण काय करूया, पी एस हा आपला पी एस स्क्वेअर झाला, तर तो आपल्याला कसा मिळू शकेल, तर प्लस जर आपण पायथागोरस थेरम वापरला तर आपल्याला काय मिळणार सांगा, पी एस स्क्वेअर इज इक्वल टू पी टी स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर। मी काय करतो, हे इथे सबस्टिट्यूट करतो, पी एस बद्दल काय वापरतो बघा, पी टी स्क्वेअर प्लस पी एस स्क्वेअर। पी एस लिहा का एस टी लिहा, आपल्याला काय पाहिजे, एस टी पाहिजे, कसं लिहिलं तरी सेम आहे बघा, एस टी लिहा पी एस स्क्वेअर। हे झालं। क्यू एस स्क्वेअरला मी काय करत नाही, क्यू एस स्क्वेअर पाहिजे तर आपण इथे लिहूया। क्यू एस म्हणजे काय सांगा, क्यू एस स्क्वेअर, हे जर आपण काय केलं असं लिहिलं तर काय होणार काय बघा, क्यू एस म्हणजे क्यू आर डिवायडेड बाय 2। क्यू आर काय डबल आहे का, क्यू एसच्या डबल काय क्यू आर, आणि हे दोन्ही सेम आहेत बघा, त्यामुळे मी असं लिहू शकतो ब्रॅकेट स्क्वेअर। म्हणजे 2 आपल्याला मिळाले बघा, इथे आणि इथे आपलं झालेलं आहे, हे अर्ध आपलं झालेलं आहे, हे झालेलं आहे, हे झालेलं आहे, अर्ध म्हणण्यापेक्षा पाव झालेलं नाही, पण अजून आपल्याला खूप सोडवायचं आहे। तर एक काय राहिला, परत क्यू एस स्क्वेअर राहिला, आणि पी क्यू स्क्वेअर बघा, पी क्यू स्क्वेअर मी कसा लिहू शकतो, पी क्यू स्क्वेअर परत मी काय वापरणार आहे, पी क्यू स्क्वेअर। आपण काय करणार आहे, हा जर राईट हँड अँगल कन्सिडर केला, पी टी क्यू कन्सिडर केला, तर मी काय लिहू शकतो बघा, पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू क्यू टी स्क्वेअर प्लस पी टी स्क्वेअर असं लिहू शकतो। ते मी इथे लिहितो बघा, पी टी स्क्वेअर पी क्यू स्क्वेअर बद्दल मी काय लिहितो, क्यू टी स्क्वेअर, हे आपलं क्यू टी झाला प्लस पी टी स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये आहे, पण पी क्यूची ए घातलेली आहे। आता मी काय करतो, जे आपल्याला लागणार आहे ते पहिल्यांदा इथे आणून ठेवतो, त्याला आपण काही हात लावणार नाही। 2 आपल्याला काय मिळालेले आहे, असे टर्म मिळालेले आहे, त्याला मी काही करत नाही। आता जर बघितलं तर पुढची स्टेप बघा, पी टी स्क्वेअर तसं लिहितो मी, प्लस एस टी स्क्वेअर तसं लिहितो, प्लस क्यू एस स्क्वेअर तसं लिहितो। फक्त हे काय करतं, हे ब्रॅकेटमध्ये आहे ना, ते काढतो बाकी ब्रॅकेटच्या बाहेर, हे मायनस प्लस मायनस होणार क्यू टी स्क्वेअर, मायनस प्लस मायनस होणार पी टी स्क्वेअर। आता जर बघितलं तुम्ही तर इथे पी टी स्क्वेअर आहे, इथे पी टी स्क्वेअर आहे, म्हणजे एक आपलं काय झालं गेलं, म्हणजे आपल्याकडे राहिलं काय बघा, पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर। याला आपण काही करणार नाही आहे, पी टी स्क्वेअर गेलं, पी टी स्क्वेअर गेलं, राहिलं आपल्याकडे एस टी स्क्वेअर। मी पहिल्यांदा क्यू एस स्क्वेअर लिहितो, क्यू एस स्क्वेअर लिहितो प्लस
काय लिहितो एस टी स्क्वेअर मायनस क्यू टी स्क्वेअर. हे आपलं गेलं बघा पी टी स्क्वेअर गेलं. आता आपण याच्यामध्ये काहीतरी काय होते बघूया. याच्यामध्ये पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर डिवायडेड बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर क्यू एस स्क्वेअर. हे बघा ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर आपण कसं लिहितो ए प्लस बी ए मायनस बी. सेम तसंच लिहितो मी ए प्लस बी इंटू ए मायनस बी एस टी मायनस. हे काय लिहिलं बघा एस टी प्लस क्यू टी इंटू एस टी मायनस क्यू टी. आता जर इथे आपण तुम्ही बघितलं एस टी कुठला आहे सांगा एस टी इथे आहे आणि क्यू टी हे आहे. हे आपलं काय क्यू टी आहे. मग त्याच्याबद्दल आपण काय लिहू शकतो सांगा क्यू एस लिहू शकतो. मग मी काय करतो पुढच्या स्टेपला काय करतो पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर स्क्वेअर प्लस क्यू एस स्क्वेअर हे एस टी प्लस क्यू टी म्हणजे आपलं काय झालं समजा क्यू एस. आणि पुढचं आहे कसं लिहितो क्यू टी. एवढं झालं. नंतर पुढचं काय होतं बघा. आता आपण काय करूया आणि काहीतरी त्याच्यामध्ये बदल करूया क्यू आर स्क्वेअर. हे मी काय करतो सिम्प्लिफाय करतो क्यू एस इंटू एस टी करतो क्यू एस इंटू एस टी. आपल्याला एक एस टी इथे लागणार आहे. मी काय करतो ते पहिल्यांदा आणतो हे नंतर देतो तिथे मी क्यू एस इंटू एस टी लिहितो. नंतर राहिलं हे पण लिहितो मी क्यू एस स्क्वेअर. आपण मगाशी लिहिलं नाही ते मी इथे काय करतो इथे लिहितो. हे इथे घेतलं हे इथे घेतलं. नंतर क्यू एस इंटू क्यू टी लिहितो. म्हणजे काय आलं सांगा प्लस क्यू एस इंटू क्यू हे इंटू काय. ही आपली नेक्स्ट स्टेप झाली. थोडंसं मी काय करतो इथे रब करतो दिसणार मी काय करतो हे वरचं मी थोडंसं रब करतो इथे आणि पुढचं मी इथे लिहितो. तर आता आपण काय करूया तर मी वर लिहितोय सगळं परत एकदा पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर डिवायडेड बाय 2 स्क्वेअर प्लस क्यू एस एस टी झाला. नंतर सॉरी इथे आपल्याला क्यू एस मायनस आहे ना इथे मायनस पाहिजे. सॉरी क्यू इथे क्यू एस आहे हे क्यू एस मायनस क्यू टी होणार. इथे काय पाहिजे मायनस पाहिजे. तर ह्याच्यामध्ये जर आपण बघितलं तर काय म्हटलं क्यू एस आणि एस टी झालं. ते मी काय केलं जशाचं तसं लिहिलं. आता याच्यामध्ये मी काय करतो तर क्यू एस कॉमन काढतो. त्यामुळे काय होणार बघा क्यू एस कॉमन काढला तर क्यू एस मायनस क्यू टी होणार. हे बघा क्यू एस याच्यामध्ये कॉमन काढला म्हणजे इथे क्यू एस एक राहिलं ते मी तसंच घेतलं क्यू एस आणि याच्यातलं काय राहिलं क्यू टी राहिलं. पण आपण जर बघितलं क्यू एस मायनस क्यू टी मिळालं घेतलं तर आपल्याला काय मिळतं एस टी मिळतं. म्हणजे ते काय बघा पी एस स्क्वेअर प्लस क्यू आर अपॉन 2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस क्यू एस एस टी प्लस क्यू एस इंटू एस टी. कारण हे मायनस हे केलं की आपल्याला काय मिळतं एस टी मिळतं. म्हणजेच आपलं बघा आपलं प्रूव्ह झालेलं आहे. इथे काय केलं बघा मी खाली मी लिहितो परत एकदा. हे काय आलं पी एस स्क्वेअर हे बघा क्यू एस इंटू एस टी म्हणजे काय झालं सांगा 2 क्यू एस झाला 2 क्यू एस आणि 2 क्यू एस म्हणजे काय मिळणार आपल्याला सांगा 2 क्यू एस एस टी प्लस क्यू आर अपॉन 2 स्क्वेअर. आता 2 क्यू एस म्हणजे काय क्यू एस प्लस क्यू एस. पण क्यू एस आणि एस आर म्हणजे काय सेम आहे. त्यामुळे आपल्याला इथे आपण काय लिहू शकतो याच्याबद्दल काय लिहू शकतो डायरेक्टली काय लिहू शकतो क्यू आर लिहू शकतो. आणि आपल्याला जे काय पाहिजे ते मिळालेलं बघा क्यू आर इंटू एस टी क्यू आर स्क्वेअर बाकी सगळं मिळालेलं. म्हणजे मी काय केलं 2 क्यू एस बद्दल मी काय घातलं क्यू आर घातलं. त्यामुळे आपलं काय झालेलं इथे परफेक्ट झालेलं. म्हणजे हे आपण एक काय केलं प्रूव्ह केलं. दुसरं आपल्याला तसंच काय करायचं आहे प्रूव्ह करायचं आहे. चला तर मग आपण काय करूया आता दुसरं प्रूव्ह करूया. आपल्याला प्रूव्ह काय करायचं आहे पी क्यू स्क्वेअर. म्हणजे पहिल्यांदा आपण अपोलोनियसच हे वापरूया थेरम वापरूया आणि प्रूव्ह करूया. मी काय करतो बघा पी क्यू स्क्वेअर प्लस पी आर स्क्वेअर इक्वल टू 2 पी एस स्क्वेअर प्लस 2 क्यू एस स्क्वेअर.
आपल्याला काय पाहिजे आता इथे पी क्यू पाहिजे, म्हणून मी पी क्यू या साईडला ठेवतो. पी क्यू स्क्वेअर इज इक्वल टू 2PS मगाशी लिहिलं तसं मी लिहितो PS स्क्वेअर प्लस PS स्क्वेअर. तसं QS मी मगाशी तर लिहितो QS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. आता आपल्याला PS स्क्वेअर आपल्याला लागणार आहे. नंतर QS स्क्वेअर म्हणजे काय झालं बघा, आपलं काय होतं QS स्क्वेअर आहे हा, पण QS स्क्वेअर आपण काय करू शकतो हाफ QR, कारण SR इक्वल टू QS आहे, तेव्हा आपण डायरेक्टली लिहू शकतो. म्हणजे तो टर्म आपल्याला मिळालेला आहे QR अपॉन 2 हाफ आहे. जर QS म्हणजे हाफ आहे, हा टर्म झाला. त्याच्या पुढचा टर्म मी इथे लिहितो PS स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. आणि या स्टेपमध्ये मी काय करतो बघा, PS स्क्वेअर लिहिण्यापेक्षा एक स्टेप आपण तेवढी कमी होईल आपली. तर PS स्क्वेअर म्हणजे काय बघा, PS स्क्वेअर म्हणजे काय सांगा, PS स्क्वेअर इज इक्वल टू मगासारखं PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. हे मी डायरेक्टली इथे लिहितो बघा, PT स्क्वेअर प्लस ST स्क्वेअर. नंतर QS स्क्वेअर लिहितो, एक स्क्वेअर आपण मगाशी घेतला इथे, एक राहिला. नंतर PR स्क्वेअर मी कसा लिहू शकतो बघा, PR स्क्वेअर इक्वल टू, हा पण राईट अँगल आहे, त्यामुळे काय होणार आहे PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर किंवा RT म्हटलं तरी झाले. मी काय करतो ब्रॅकेटमध्ये लिहितो PT स्क्वेअर प्लस TR स्क्वेअर. हे आपलं एवढं झालं. नंतर नेक्स्ट काय करतो मी, तर पहिले दोन आहेत त्याला मी हात लावणार नाही आहे, ते आपले मिळालेले आहेत, जे आपल्याला पाहिजे ते मिळालेलं आहे पहिल्या दोन पेपरमध्ये. इथे मी काहीच करणार नाही आहे. तर इथे जर बघितलं तर मी काय करतो एक स्टेप कमी करतो, कारण मगाशी आपण बघितलं हे मायनस PT स्क्वेअर आणि हे PT स्क्वेअर जाणार, म्हणजे आपल्याकडे हे PT स्क्वेअर हे PT स्क्वेअर गेलं म्हणजे काय राहिलं ST स्क्वेअर राहिलं प्लस QS स्क्वेअर राहिलं. आणि नंतर काय होणार मायनस मायनस म्हणजे काय होणार, मायनस प्लस म्हणजे मायनस होणार PR स्क्वेअर. हे मगाशी पण बघितलेलं सेम आहे. आता मी काय करतो QS स्क्वेअर इकडे घेतो, कारण मला QS स्क्वेअर लागणार आहे, आणि ST मी पुढे घेतो. ST स्क्वेअर मी काय घेतो पुढे घेतो, ST स्क्वेअर मायनस PR स्क्वेअर. इथे जर बघितलं तर आपल्याला काय पाहिजे, नेगेटिव्ह साईन पाहिजे, म्हणून मी काय करतो तर थोडासा याच्यामध्ये आणि बदल करतो. PS स्क्वेअर प्लस हे स्क्वेअर आहे QR अपॉन 2 स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. हे काय करतो मी ब्रॅकेटमध्ये लिहितो, पण लिहिताना कसं करतो हे मायनस घेतो पहिल्यांदा, इथे मायनस पाहिजे मला चिन्ह, इथे आपल्याला मायनस लागणार आहे. त्यामुळे मी काय करतो इथे पहिल्यांदा मायनस म्हणजे TR स्क्वेअर घेतो, मायनस प्लस मायनस झालं आणि मायनस ST स्क्वेअर. मग सारखं सेम करणार आहे आपण परत एकदा. QR डिवायडेड बाय 2 स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर. इथे बघा A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर म्हणजे काय असतं, A प्लस B, A मायनस B, TR प्लस ST इंटू TR मायनस ST. TR प्लस ST आणि TR मायनस ST. आता जर बघितलं तर TR मायनस ST म्हणजे आपल्याला काय म्हणू शकतो, एक TR आहे मायनस ST केलं तर आपल्याला SR मिळणार आहे, आणि SR म्हणजेच आपला काय असतो QS असतो, कारण दोन्ही काय सेम आहे. SC काय आहे मीडियन आहे किंवा त्याला मध्य का म्हणतो, त्यामुळे ते मेन आहे. त्याबद्दल मी काय लिहू शकतो सांगा, SR लिहू शकतो किंवा काय लिहू शकतो QS लिहू शकतो. मी डायरेक्टली एक स्टेप कमी करतो आणि डायरेक्टली काय लिहितो R/2 स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर मायनस, हे मी जसं आहे तसं लिहितो TR प्लस ST. आणि याच्याबद्दल TR मायनस ST, TR मायनस ST म्हणजे SR भेटलं, पण SR म्हणजेच आपलं काय सांगा QS आहे, म्हणून मी इथे काय लिहितो QS, कारण आपल्याला QS लागणार आहे. QSचं डबल केलं की काय होणार, SR ठेवलं तरी चालेल, पण काय होतं आपण कन्फ्यूज होतो, म्हणून मी काय करतो परत SR बद्दल आत्ताच काय लिहू शकतो QS लिहू शकतो. एवढं झालं आपलं. नेक्स्ट स्टेप आपण काय करूया, तर हे जे आहे ते थोडंसं सिम्प्लिफाय करूया. इक्वल टू PS स्क्वेअर प्लस QR डिवायडेड बाय 2 स्क्वेअर प्लस QS स्क्वेअर मायनस QS इंटू TR म्हणजे काय आलं QS TR इंटू आहे, हे पण मायनस होणार, मायनस
STQS. एवढं आपलं झालेलं आहे आणि जवळजवळ आपण रिझल्टकडे काय होतोय पोहोचत आलेलो आहोत. तर आता आपल्याला काय करायचंय तर पहिलं टर्म परत एकदा मी सेम ठेवतोय PS² प्लस QR डिवायडेड बाय 2² वर्ग. पुढच्यामध्ये मी काय करतो तर आपल्याला QS TR इथे आपल्याला QR आणि ST लागणार. मग मी काय करतो पहिला टर्म घेतो इथे हा टर्म घेतो इथे STQS कारण ST आपल्याला लागणार आहे आणि नंतर पुढे काय लिहितो मी QR² प्लस आहे ते मायनस QS इंटू TR. इथे पण इथं इंटू आहे तर PS² प्लस QR डिवायडेड बाय 2 स्क्वेअर ST इंटू QS प्लस मी काय करतो इथे QR कॉमन करतो. QR कॉमन काढतो किंवा आपण काय करूया डायरेक्टली एक स्टेप कमी करण्यासाठी इथे मी काय करतो मायनस QR बाहेर काढतो QR QS आहे आपलं तिथे QS बाहेर काढतो मी. मग आतमध्ये मला काय मिळणार बघा हे मायनस म्हणजे मायनस होणार पण पहिल्यांदा टर्म हा मी घेतो TR मायनस आपलं काय होणार आहे QS होणार. इथे बघा मायनस QS इंटू TR म्हणजे काय मिळालं QS इंटू TR मिळालं आणि मायनस QS मायनस इंटू मायनस QS म्हणजे काय मिळालं आपल्याला प्लस QS मिळालं. म्हणजे आपल्याला जे काय पाहिजे ते आपल्याला मिळालेलं. आता बघा इथे QS बद्दल ना मी इथे QS बद्दल समजा हे काय करूया आपण हे QS आहे आपलं QS आणि इथे आपलं काय TR आहे. मग QS बद्दल मी काय करतो तर SR घेतो. QS बद्दल मी काय घेतो SR घेतो म्हणजे आपल्याकडे काय राहिलं समजा TR हे TR राहिलं TR मायनस SR घेतो मी SR. QS बद्दल मी काय घेऊ शकतो SR घेऊ शकतो तर मी हे असं दिलं इथे मायनस QS सेम येणार बाकी सगळं सेम आहे QR² वगैरे सगळं सेम आहे प्लस PS². तर मी का घेतलं लक्षात आलं तुम्हाला QS आणि SR सेम आहे लेंथ सेम आहे कारण ही मीडियन आहे मध्यक आहे त्यामुळे मी QS बद्दल काय घेऊ शकतो SR घेऊ शकतो. आता जर आपण पुढे बघितलं तर काय होते सांगा PS² प्लस QR डिवायडेड बाय 2 स्क्वेअर हे आपलं मायनस आहे मायनस ST इंटू QS मायनस आता TR मायनस SR बघितलं TR मायनस SR हे काय होतं सांगा TS होतं म्हणजे आपल्याला काय मिळालं QS इंटू TS. ह्याचाच अर्थ काय बघा मिळाला मायनस ST इंटू QS मायनस QS इंटू TS म्हणजे सेम झालं ST इंटू QS. आपण कन्फ्युज व्हायला कोण इथे काय लिहूया ST लिहूया TS पण सारखं आणि ST पण सेम म्हणजे काय मिळालं PS² प्लस QR डिवायडेड बाय 2 मायनस 2 टाइम्स QS ST. आता मायनस 2 टाइम्स QS म्हणजे काय झालं मायनस 2 टाइम्स QS म्हणजे काय आलं QR मिळालं म्हणजे आपलं काय झालं आन्सर हे आपलं असं पण देऊ शकतो मी PS² प्लस मी रिपोर्ट करतो फायनल आपलं जे प्रूव्ह आपण केलंय ते PS² प्लस QR डिवायडेड बाय 2 स्क्वेअर मायनस हे काय होतं QS बद्दल 2QS म्हणजे मी काय लिहिणार आहे QR लिहिणार आहे QR आणि इंटू ST प्रूव्ह झालेलं आहे. फक्त मी बघा इथे जागा नसल्यामुळे काय लिहिलं नाही बघा QS 2 टाइम्स वगैरे लिहितो RS म्हणजे RQ 2 टाइम्स QS वगैरे इथे तुम्हाला काय करावं लागेल लिहावं लागेल किंवा मगाशी बघा मी पायथागोरस थेरम वापरलेला आहे त्याच्या समोर तुम्हाला काय करावं लागेल लिहावं लागेल. दोन्ही सेम आहेत फक्त एक काय केलं मी पहिल्यामध्ये मी काय केलं पहिल्यांदा PR² घेऊन काढला आणि नंतर काय केलं PQ आणि दुसरं त्या बाजूला दिलं राईट साईडला दिलं. त्यामुळे दोघांची जर पद्धत बघितली म्हणजे सेम आहे फक्त कुठे कन्फ्यूज होऊ नका म्हणजे काय ते लक्षात घ्या TS कसं मिळतं ST कसं मिळतं. इथे आपण काय होतो जनरली मुलं वगैरे या स्टेपला कन्फ्यूज होतात पुढे काय करायचं मग त्यावेळी पटकन आपल्या लक्षात घ्यायला पाहिजे की QS इक्वल टू काय SR आहे आणि त्याच्यामुळे इथे जनरली काय होतात मुलं गोंधळतात कारण खूप काय दिसते तिथे त्यामुळे ते होतात गोंधळ. पण गोंधळण्यासारखं नाही आहे जर तुम्ही हे एक्झाम्पल उदाहरण
जर 3-4 वेळा तुम्ही प्रयत्न केला तर डेफिनेटली आपलं काय होऊन जाईल, परफेक्ट होऊन जाईल.